Friends, I'll be talking basically about law. 12वी नंतर 5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे लॉचा आणि ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा. मिनिमम ॲडमिशनसाठी जेवढे टक्केवारी लागते ते आहे 45%. प्रत्येक कामासाठी लॉयरची गरज भासते. जन्मापासनं मृत्यूपर्यंत लॉयर कुठे ना कुठे तुमच्या मदतीसाठी असतोच. LLBमध्ये बरेचसे वेगळे विषय असतात. आपल्याकडे नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये 5 वर्षाचा LLB 10 सेमिस्टरमध्ये आपण करतो. प्री लॉचे विषय असतात काही इनिशियली, ज्याच्यामध्ये आपण कवर करतो हिस्ट्री, फिलॉसॉफी, लॉजिक, इकॉनॉमिक्स, इंग्लिश, आणखीन काही लॉचे विषय असतात जसे की कॉन्ट्रॅक्ट वगैरे, आणि पुढे बाकीचे इंटरनॅशनल ट्रेड लॉ वगैरे असे वाढत जातात. ट्रेडिशनली माणूस असा विचार करतो LLB झाल्यानंतर वकीलच बनायचं का? तर वकीलच बनावं नाही लागत. बाकी अनेक जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत, पुष्कळ स्कोप आहे. ठळक 15 स्कोप जे आहेत अवेलेबल त्याबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे. LLB झाल्यानंतर पहिला वकील हे आहेच, पण वकिलीमध्ये पण स्पेशलायझेशन असतं. तुम्ही केवळ डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्येच प्रॅक्टिस न करता स्पेशलाइज्ड कोर्ट्समध्ये सुद्धा प्रॅक्टिस करू शकता. तिथे आपण बघितलं असेल की बोर्ड लिहिलेले राहतात टॅक्स प्रॅक्टिशनर्स, जे इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्समध्ये प्रॅक्टिस करतात. तसेच स्पेशलाइज्ड ट्रिब्युनल्स असतात जिथे लेबर इंडस्ट्रियल कोर्ट्स आहेत किंवा बाकी इन्व्हायरमेंटल ट्रिब्युनल आहे, तिथे तुम्ही स्पेशलाइज्ड प्रॅक्टिस करू शकता. की प्रत्येक सगळ्याच विषयांवर प्रॅक्टिस करायच्या ऐवजी स्पेशलाइज्ड कोर्टमध्ये प्रॅक्टिस करून त्याच्यात प्रावीण्य मिळून त्याच्यात तुम्ही ख्याती मिळवू शकता. तर प्रॅक्टिसनंतर आपण ज्युनियर असिस्टंट म्हणून जॉईन करतो. आजकाल तुम्ही बघितलं असेल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचा जमाना आहे. भरपूर रिसर्च लोक करतात, आणखीन पेटंट मिळवायचा प्रयत्न करतात. तर पेटंट कसं मिळवून द्यायचं, आणि ते जर पेटंट मिळालं आहे किंवा ट्रेडमार्क मिळालं आहे त्याला कसं प्रोटेक्ट करायचं, किंवा दुसरे कोणीनी तुमचा राईट जर इन्फ्रिंज केला आहे तर त्याला कसं सेव्ह करायचं, याच्यासाठी सुद्धा स्पेशलाइज्ड प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. सेकंड इम्पॉर्टंट तुम्ही ऐकलं असेल की प्रत्येक इथे कंपनीमध्ये लॉयरची आवश्यकता असते. सो कॉर्पोरेट काउन्सिल, प्रत्येक कंपनीमध्ये लॉ ऑफिसर, लीगल ॲडवायझर याच्या पोस्ट वारंवार न्यूजपेपर आणि अदर ठिकाणी पब्लिश होत असतात. त्यांना बेसिकली काम असतं ड्राफ्टिंग, वेटिंग, रिव्ह्यू, निगोसिएशन्स. आज आपण सगळ्यांना माहिती आहे की पैसा हा सगळ्यात मोठी गोष्ट असते. सर्वात मोठी म्हणता नाही येणार. एकदा आशा भोसले म्हणाले होत्या की सर्वात मोठी नाही पण मोठ्यापेक्षा कमीसुद्धा नाही. कंपनीज, जे मोठ्या कंपनीज असतात, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स असतात, त्यांना सर्वात इम्पॉर्टंट असतं त्यांच्यासाठी पैसा. तर त्यांना असा एक वकील हवा असतो जो त्यांच्या परीने कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्ट करेल, त्यांच्या हिशोबाने बाकी कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट करेल, आणखीन त्यांची प्रॉपर्टी वाचवेल. सो कॉर्पोरेट प्रॅक्टिस याला पण भरपूर स्कोप आहे. नागपूरमध्ये मोठ्या कंपनीज येतात आहेत, आणि प्रत्येक कंपनीला कुठे ना कुठे लीगल ॲडवायझरची आवश्यकता असते. प्रत्येक कंपनीचे काही ना काही केसेस असतात कोर्टात, आणि ते कोर्ट केस लढायला सुद्धा वकिलांची आवश्यकता असते. तर स्पेशलाइज्ड प्रॅक्टिस त्या एरियामध्ये पण आज प्रचलित आहे. तिसरं इम्पॉर्टंट लॉ फर्म्स. प्रामुख्याने लॉ फर्म्स मेट्रोजमध्ये आहेत, दिल्ली, मुंबई, कॅलकटा, हैदराबाद, बँगलोर, पण नागपूरमध्ये सुद्धा येत आहे, जिथे तुम्ही या लॉ फर्म्स जॉईन करू शकता. लॉ फर्म्स इज बेसिकली नथिंग बट ग्रुप ऑफ लॉयर्स हू आर वर्किंग, हू हॅव कम टुगेदर अँड फॉर्म्ड अ फर्म अँड आर वर्किंग. तर तुम्ही तिथे येऊन असोसिएट म्हणून जॉईन करू शकता, आणि हळूहळू तुमचं काम आणि हार्डवर्क बघून तुम्ही त्याचे पार्टनरसुद्धा बनू शकता. LPO हे नाव सगळ्यांनीच ऐकलं असेल. LPO बेसिकली काय करतात आणि काय LPO आले आहेत, याच्यासाठी पण मी तुम्हाला 2 शब्दांनी सांगते की बऱ्याच कंपनीज आहेत बाहेर, बरेच कंपनीजशी रिलेटेड केसेस फाईल केल्या जातात परदेशात, आणखीन त्याच्यावर जजमेंट्स होतात. ते जजमेंट्सचा ॲनालिसिस केलं जातं. तर तिथे जर ॲनालिसिस केलं जातं, जसं की अमेरिकन कोर्टनी कुठला केस पास केला आहे आणि बरेच केसेस दिले आहेत एका संदर्भात, तर ते नेमके काय म्हणतात, त्या केसचं काय इंटरप्रिटेशन असतं, ते तिथे करायला जास्ती स्कोप नसतात अमेरिकेमध्ये.
कारण देअर मॅन पॉवर इज कॉस्टली, दे हॅव व्हेरी लेस अमाऊंट ऑफ इंटेलेक्च्युअल्स देअर. वॉट दे डू इज दे सेंड द केसेस थ्रू मेल्स टू इंडियन कंपनीज. इंडियामध्ये ते केसेस येतात जिथे आपल्या इंटेलेक्च्युअल इंडियन्स दे ॲनलाइज द केस. पूर्ण केस स्टडी केल्यानंतर त्यांना त्याचे विश्लेषण करून ते पुन्हा ईमेलच्याद्वारे US मध्ये पाठवतात आणि मग ते त्याचा वापर करतात. इट इज समथिंग लाईक मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन. त्याचं तुम्ही ऐकलं असेल. सिमिलरली लीगल ट्रान्स्क्रिप्शन हे पण खूप झालं आहे. अँड इंडिया इज अ प्रेफर्ड डेस्टिनेशन बिकॉज ऑफ चीप लेबर अँड अबंडंट इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी अवेलेबल विथ द इंडिव्हिज्युअल्स. काही लोकांना लिहायला आवडतं. दे राईट आर्टिकल्स, न्यूजपेपर्स आणि हळूहळू पुस्तकं छापायची पण व्यवसाय करतात. तर इथे जर तुम्हाला खरंच रायटिंग आवडतं तर लॉ बुक्सला भरपूर डिमांड आहे. लॉ आर्टिकल्स पब्लिश्ड इन लॉ जर्नल्स किंवा लॉ बुक्स किंवा छोटे छोटे टेक्स्ट बुक्स किंवा हे हा पण एक उत्तम स्कोप आहे की LLB केल्यानंतर तुम्ही स्वतःचे पुस्तकं काढा. मराठीमध्ये खूप कमी लिटरेचर अवेलेबल आहे कारण की जे कायदे आहेत ते सगळे इंग्लिशमध्ये असल्यामुळे त्याचं ट्रान्सलेशन करायचे रिजनल लँग्वेजमध्ये अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यावर पुस्तकं पाहिजेत. तर हा एक खूप मोठा स्कोप अवेलेबल आहे. नागपूरहून तुम्ही बघितलं असेल किंवा माहीत असेल AIR आहे, ऑल इंडिया रिपोर्टर. चितळ्यांचं हे गेले कित्येक वर्ष काँग्रेसनगरमध्ये प्रेस आहे आणि या काँग्रेसनगरच्या प्रेसद्वारा कित्येक जर्नल्स मंथली पब्लिश होतात. आणखीन भारतभर त्यांचं सर्क्युलेशन आहे. तर तुम्ही ते सुद्धा विचार करू शकता की सच काइंड ऑफ ऑर्गनायझेशन यू विल फॉर्म अँड यू विल पब्लिश लॉ बुक्स अँड लॉ एजन्सीज, वर्क फॉर लॉ एजन्सी पब्लिकेशन. नेक्स्ट इज लॉ रिपोर्टिंग. लॉ रिपोर्टिंग इज ग्रोइंग व्हेरी फास्ट. Various channels these days are demanding law reporters. आज सगळे न्यूज चॅनल्स झालेत किंवा बाकीचे पण. तर याच्यामध्ये वारंवार गरज भासते की कुठला कायदा आला आहे, कुठला नवीन कायदा आला आहे किंवा कुठलं डिसिजन झालं आहे आणि नेमकं ते काय म्हणतं. आता कालच असं सुरू आहे चर्चा की इन्कम टॅक्स एक्झेम्पशन विल बी नॉट ओनली अप टू 2 lakhs बट अप टू 5 lakhs. तर 5 लाख इन्कम टॅक्स एक्झिबिशन झालं तर त्याचे काय रिपरकशन्स होतील, कुठला ग्रुप ते सरकारला लॉस होईल, फायदा होईल, कसं काय. तर याचं ॲनालिसिस करू शकतो तेव्हाच माणूस म्हणजे केव्हा करू शकतो जेव्हा की तो LLB ग्रॅज्युएट आहे. तर लॉ रिपोर्टिंग हे खूप मोठं क्षेत्र आहे जिथे तुम्ही तुमचं करिअर करू शकता. लॉ झाल्यानंतर तुम्ही स्पेशलाइज्ड डिप्लोमाज घेऊ शकता इंटरनॅशनल ट्रेडमध्ये, इंटरनॅशनल कम्युनिकेशन्समध्ये, जिथे इंटरनॅशनल लेवलवर तुम्हाला भरपूर वाव मिळतो, परदेशात वाव मिळतो, तिथे तुम्ही काम करू शकता. लॉ म्हणजे केवळ इट इज नॉट ओनली लिमिटेड टू कोर्ट प्रॅक्टिस. इट इज मच मोर देन कोर्ट प्रॅक्टिस. आता कसं मच मोर देन कोर्ट प्रॅक्टिस, कारण जिथे भांडण तंटा झाली तर आपण फक्त डोक्यात असंच लक्षात ठेवतो की देर आर कोर्ट्स टू सॉल्व द डिस्प्यूट. इट इज नॉट लाईक दॅट. देर आर ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम विच इज इन वोक दीज डेज. आता हे ऑल्टरनेटिव्ह मेकॅनिझम काय आहे तर याच्यामध्ये तुम्ही जर ऐकलं असेल तर आर्बिट्रेशन, मीडिएशन, निगोसिएशन्स हे आजकाल अपकमिंग ब्रांचेस आहेत जिथे लोकांना गरज भासते की एक विशेष तज्ज्ञ पाहिजे की जो आमचा केस फास्ट सॉल्व्ह करून देऊ शकेल. जर एक कुठे डिस्प्यूट झाला बिटवीन 2 ट्रेडिंग पार्टनर्स, वन इज इन इंडिया आणि दुसरा जर अमेरिकेत आहे, तर त्यामधलं डिस्प्यूट कसा सॉल्व्ह होईल बरं? डेफिनेटली अमेरिकन विल नॉट वॉन्ट टू अप्रोच इंडियन कोर्ट्स and Indian person will not want to approach American courts. So how should this dispute be solved? तर यासाठी अनेक इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट्समध्ये पहिलेच प्रावधान केलं जातं आर्बिट्रेशनचं. दॅट इफ एनी फ्युचर डिस्प्यूट अरायझेस बिटवीन both the parties to the contract, they will solve their dispute via arbitration. आर्बिट्रेशन हे न केवळ इंटरनॅशनल लेवलवर आहे बट हे इंडियन लेवलमध्ये पण आहे. नागपूरमध्ये सुद्धा पुष्कळ बॉडीज आहेत जे आर्बिट्रेटर्स प्रोव्हाइड करतात. इतवारीत मोठा मार्केट आहे कॉटनचं होलसेल मार्केट. दे हॅव फॉर्म्ड अन असोसिएशन. अबाउट 1000 मर्चंट्स आर देअर
आणि ते मर्चंट्सनी म्हणजे त्यांची असोसिएशनमध्ये आधीच डिक्लेअर केलं आहे की कोर्टात जायच्या ऐवजी ते आपले भांडण तंटा जे काही राहतात त्यांचे ते आर्बिट्रेशननी सॉल्व्ह करतील. आर्बिट्रेशन इज फास्टर. कोर्ट म्हटलं तरी इट इज नॉट दॅट फास्ट ॲज आर्बिट्रेशन. तुम्ही आर्बिट्रेटर स्वतः अपॉइंट करू शकता. आणखीन आर्बिट्रेटरनी जे काही डिसिजन दिलं आहे ते दोन्ही पार्टीजवर बाइंडिंग असतं आणि त्याचं डिसिजन कोर्ट ऑफ लॉमध्ये चॅलेंज होत नाही. जिथे करोडो रुपये इन्व्हॉल्व असतात तिथे पर सेकंड पण काउंट केला जातो की अरे मेरा इतना पैसा फसा है, अब मैं क्या करूं. तर त्या ठिकाणी या पॅरालिगल सर्व्हिसेसला खूप महत्त्व आहे, आर्बिट्रेशनला महत्त्व आहे, मीडिएशनला महत्त्व आहे की कोर्टात न जाता तुम्ही कसे तुमचे डिस्प्यूट्स सॉल्व्ह करू शकता.